त्याच्या अगोदर पण आपल्याकडे नंदी होते, पण बिनजोडला परत 3 फेऱ्यात नव्हते पळत. पण आता दोन्ही नंदी म्हणजे बोलायचं म्हणजे काय, महाराष्ट्राला वाटते का धप्पा देण्याचा काही विषय नाहीये. दोन्ही बैल खरोखर इंजुरी म्हणजे आजारी होते आणि आजारी असल्यामुळे स्वतः म्हणजे मी गुरुवारी सकाळी आडेबेडकला बैल घेऊन गेलो, जगदीश आणि मी. पण परंतु बैल डॉक्टर साहेब बोले बैल मी चांगला करतो. आमचे आडेबेडकचे म्हणजे डॉक्टर सर्जरीसाठी जे कायम कष्टाने म्हणजे मेहनत घेतात, तर डॉक्टरही ट्रीटमेंट केली आणि शुक्रवारी संध्याकाळी चांगला गाडून बिंदास बैल पळव, काही बैलाला अडचण येत नाही. मी बसलोय, त्यामुळे ते नियोजन काय सर्वांच्या नंतर नियोजन झाले होते. परंतु नियोजन झाल्यानंतर मी भरपूर जणांना फोन केले, बकासूर असेल, काय मथुर असेल, आपला डबल शवाल्याचा पक्ष असेल, चिमणी असेल, अनेक नंदींना मी फोन केले. परंतु मला काय सर्व बोलले का नंदींचं पैर झाले, कारण का पैरे भेटल्यामुळे आपल्याला पैरा नव्हता. अचानक शनिवारी सकाळी मी चिक्यापाल्याचे मालक अजित शेठ जगताप त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो की एका शब्दावरती का शेठ मला बैल पाहिजे सर्जा खाली आहे. ते मला नाही बोलले की खरोखर राणू शेठ त्यांना खरोखर सर्जा जर खाली असेल आणि तर सर्जाचं नियोजन नसेल झाला तर मी काहीतरी करतो. पण त्यावेळी दुपारी शनिवारी 1-2 वाजता दुपारी बैलाचे काय ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरने रिपोर्ट पाठवले, डबल रक्त नेला, संध्याकाळी रिपोर्ट आले, नॉर्मल रिपोर्ट आला. बघून आम्ही डिसिजन घेतला पलवाचा आणि त्यावेळी आम्हाला चिक्या दिला. बोले हारजीत तर होत असते, मैदान उद्या आहेत परवा आहेत, परंतु त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. एका शब्दावरती सर्जाला मला बैल दिला, कारण का शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने कसं दोन्ही बैल चांगली झाली आणि खरोखर सर्जा आजारी होता आणि त्या म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते. 365 दिवस माणूस विचार करतो का त्या मैदानात पळावा म्हणून, आणि जर आपला जर डॉक्टर सांगत असं सर्जा पळवा त्या निमित्ताने आपण डिसिजन घेतला. पण काही लोकांना काय वाटतं का घोटवाले गद्दार आहेत, परंतु आधी सांगतो जे म्हणजे काही नंदींचे फॅन्स असतील त्यांना समजून सांगतो की खरं सांगतो का आम्ही कोणाशी गद्दारी आजपर्यंत केली ना, आणि आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं नाही कोणाशी गद्दारी करा. परंतु खरं सांगतो दोन्ही बैल आजारी असल्यामुळे आणि आज आपला टॉपचा नंदी दावणीवर बांधून ठेवायचं आणि बैल ओके असताना म्हणजे डॉक्टर साहेब बोलते का पळवा, त्या निमित्ताने आम्ही नियोजन केलं होता. कोणाला काय धप्पा आणि कोणाला काहीच नाही, फक्त माझी फॅन्स करण्याची इच्छा आहे. काही गोष्टी समजून घ्या, मग कमेंट करा. असे कोणाला विनाकारण कमेंट करत जाऊ नका. बरोबर.